अधिक मासातील दुर्मिळ असा गुरुपुष्यामृत योग. उद्या आलेला आहे अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी असा गुरुपुष्यामृत योग. या दिवशी फक्त अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू आणि कराय छोटी सेवा म्हणतात. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, लक्ष्मी कृपा वाढते आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. पण ही सेवा कोणत्या वेळी करायची आणि कोणती चूक टाळायची हे शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उद्या आलेला आहे अधिक मासातील दुर्मिळ असा गुरुपुष्यामृत योग. हा अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानला जातो. हा योग गुरुग्रह आणि पुष्य नक्षत्र यांच्या शुभ संयोगाने तयार होतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले जप, दान, स्नान, पूजा आणि सेवा अनेक पटींनी फलदायी ठरतात. विशेषतः उद्याच्या दिवशी सकाळी केलेला हा उपाय अनेक लोक श्रद्धेने करतात. असे मानले जाते की या उपायामुळे घरातील अशांतता कमी होते, आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. मंडळी, उद्या सकाळी लवकर उठून स्नान करताना अंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाका व गंगाजल किंवा तुळशीचे पान टाका. हळद ही गुरुग्रहाशी संबंधित मानली जाते. धार्मिक परंपरेनुसार हळदीला शुभत्व, पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अंघोळीच्या पाण्यात हळद टाकताना मनात शांतपणे बोला, ओम गुरुवे नमः, ओम गुरुवे नमः. जर शक्य असेल तर 11 वेळा हा मंत्र म्हणा. असे मानले जाते की या दिवशी हळदीच्या पाण्याने स्नान केल्याने मन प्रसन्न राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात. स्नानानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदीचे लेपन द्या. उंबरठ्याची पूजा करा. मग देवघरात भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांची पूजा करा. एक छोट्याशा ताटात हळद, पिवळी फुले, थोडा गूळ, हरभरा डाळ हे अर्पण करा. यानंतर सात्विक तुपाचा दिवा लावा आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम बृहस्पते नमः मंत्र कमीत कमी 21 वेळा म्हणा. श्री स्वामी चरित्र वाचा, व्यंकटेश स्तोत्र वाचा. तुमच्याकडून ज्याचे वाचन शक्य होईल ते दिवसभरातून कधीही वाचा, पण बिना वाचल्याचे राहू नका. या दिवसाचा योग व चालून आलेली संधी सोडू नका. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 21 वेळा जप करा. मंडळी, आजकाल अनेकांच्या आयुष्यात मानसिक तणाव, आर्थिक अडचणी आणि सतत अपयश दिसून येते. अशा वेळी श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने केलेली पूजा मनाला आधार देते. गुरुपुष्यामृत योग हा फक्त धनप्राप्तीसाठी नसून घरात शांतता, समाधान आणि सकारात्मकता आणण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोने, गाडी खरेदी करणे हे शुभ मानले जाते, कारण त्या दिवशी सोने खरेदी केल्याने ती मोडण्याची वेळ येत नाही असे मानले जाते. पण आपल्याकडून जर सोने खरेदी करणे होत नसेल तर हा उपाय नक्की करा आणि ह्या सेवासुद्धा करा. याचे अतिशय दुर्मिळ असे फळ आपल्याला मिळेल. उद्याच्या दिवशी शक्य असल्यास पिवळ्या वस्तूंचे दान करा. गरजूंना केळी द्या, गाईला चारा द्या, पक्ष्यांना धान्य टाका. असे केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सेवा करताना मनात राग, द्वेष किंवा नकारात्मक भावना ठेवू नका. आणि हा उपाय अंधश्रद्धा म्हणून नाही, तर श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेच्या भावनेने करा. उद्याचा गुरुपुष्यामृत योग वर्षातील अत्यंत शुभ संधीपैकी एक मानला जाते, म्हणून ही संधी अजिबात चुकवू नका. जर घरात आर्थिक अडचणी, सतत अडथळे किंवा नकारात्मकता जाणवत असेल तर या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्ताचे पठण करा. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. आणि आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपनसुद्धा करा. अधिक मासातील गुरुपुष्यामृत योग ही एक दुर्मिळ आणि शुभ संधी मानली जाते. श्रद्धा आणि भक्तीने केलेली छोटी सेवा देखील मोठे फळ देऊ शकते. या योगाला सर्व कार्य सिद्धियोग म्हणजे सर्व कामे पूर्ण करणारा सुद्धा मानले जाते. हिंदू धर्मात नवनवीन वस्तू, सोने, चांदी, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य, पूजापाठ किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात दीर्घकाळ लाभदायक ठरते. म्हणून तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि तुळशीचे पान किंवा गंगाजल टाकल्यास चमत्कार तर घडेलच, पण मनातून श्रद्धेने जर हा उपाय केला तर आयुष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणी, नकारात्मक भावना, आरोग्य या सगळ्या गोष्टी मिळेल. यामुळे आपल्याला सकारात्मकता जाणवेल, नकारात्मकता दूर होईल आणि आपल्या घराला जर हळदीचे लेपन केल्याने सुद्धा सकारात्मकता येईल.
या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करा, श्री गुरुचरित्राचे पारायण करा, गजानन महाराजांचे स्तोत्र, तुमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा या दिवशी करू शकता. कारण अधिकास अधिकतम किंवा जेवढे तुम्ही अधिक कराल तेवढे अधिक असे फळ ह्या अधिकच्या महिन्यामध्ये मिळत असते. आणि यामुळे दुर्मिळ असा गुरुपुष्यामृत योगाचा संधी आलेली आहे तुमच्याकडे. म्हणून जीवनाचे सोने करा आणि सांगितलेला उपाय हा नक्की करा. आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू नक्की टाका. तुमच्या लहान मुली असेल तुमच्या घरात त्यांच्या पण आंघोळीच्या पाण्यात टाका. त्यांना पण उत्तम आरोग्य लाभेल. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. त्यांनासुद्धा प्रार्थना करायला लावा. किंवा मुले जर वाचन करा जोगते असेल तर त्यांना स्वामी चरित्र वाचायला सांगा. घरात विष्णू सहस्त्रनाम लावल्याने ते लहान मुलांच्या कानावर पडतात आणि त्यांच्या ते स्मरणात राहतात. म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा ती ऐकल्याची सेवा घडली जाते. म्हणून तुम्ही घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करा किंवा मोबाईलमध्ये लावा. म्हणजे त्याच्यामुळे मुलांचे पण नामस्मरण होते. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आणि तुमच्याकडून जेवढे चांगले कर्म करणं होईल, जेवढी सेवा करणं होईल तेवढी तुम्ही गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करा. तसंच आपल्याला अधिक महिनाभर पूर्ण दिवसच काही ना काही करायचे आहे. आपल्याला दीपदानसुद्धा करायचे आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही दीपदानसुद्धा करू शकता. मंडळी, श्री स्वामी चरित्र वाचा, व्यंकटेश स्तोत्र वाचा. तुमच्याकडून ज्याचे पारायण करणं होईल, ज्याचे वाचन शक्य होईल ते करा. दिवसभरातून तुम्ही कधीही वाचा. पण ह्या दिवसाचा जो आलेला दुर्मिळ असा योग आहे व ही चालून आलेली अशी सुवर्ण संधी आहे ती सोडू नका. त्या संधीचं सोनं करा आणि आपल्या आयुष्यात चमत्कार घडवा. आणि आपलं आयुष्य बदलण्याची ताकद ही गुरुपुष्यामृत योगमध्ये आहे, आपल्या केलेल्या सेवेमध्ये आहे. म्हणून तुम्ही ही सेवा करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या परिवारासोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा की त्यांनासुद्धा काय करायला पाहिजे, कोणती सेवा करायला पाहिजे हे त्यांनासुद्धा समजेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.